काय रे? हाय नाही काही नाही. हातात पुस्तक घेऊन पुन्हा गेम मध्ये रमलास की काय? गेम नाही रे दादा. मग अरे ते आता परीक्षा आली आहे ना आमची, तर म्हणून तेच मित्रांसोबत जरा अभ्यासाबद्दल डिस्कशन करत होतो. नक्की मित्राशी अभ्यासाबद्दलच बोलत होतास ना की? अरे दादा काय यार, तू पण प्रत्येक वेळेला तू माझी खेचत असतो का? तू डायरेक्ट इकडे आलास म्हणजे खिडकीतून यायला हवं होतं का? नाही नाही तसं नाही, पण तू मीराताईकडे गेला होतास का? मग ती भेटली का तुला? नाही नाही म्हणजे तुझा चहा झाला का तिथे असं विचारत होतो. हो, ती आणि मामा तिकडे चहा घेत होते, तिकडूनच आलोय मी. का? नाही असं जस्ट इच्छा झाली होती माझी चहा प्यायची, म्हणजे तू जर घेणार असतास तर आपल्या दोघांसाठी मी केला असता. जाऊ दे आता. बाकी आजचा दिवस कसा होता? बस अजून काय नाही बोलला तू? एवढंच? हा काहीतरी बोलला असेल. त्याच्या चेहऱ्यावरचे काही हावभाव टिपलेस का तू? म्हणजे आश्चर्य वाटलं त्याला, नंतर काही बोलला नाही तो. हा नंतर एक थोडा अस्वस्थ वाटत होता मला. सारखा त्या मूर्तीकडे बघून बोलत होता की हीच मूर्ती का दिली असेल मीराने, काहीतरी बडबडत होता तो. म्हणजे मला जे वाटत होतं तेच झालं तर? म्हणजे नाही, तुला नाही कळणार. पण तुम्ही त्याला कृष्णाचीच मूर्ती का दिली? देवाशिष कामाचा निर्णय कधी चुकत नाही. बाण बरोबर लागला. पांढऱ्या राजानं राणीला दिलेली भेटवस्तू जाताना पुन्हा फिरून त्याच्याकडेच आली. गुड. मला जे वाटत होतं तेच झालं. पण आता काळ्या राजाचं काम मात्र वाढलंय, ते पूर्ण करायलाच हवं, तो एकटा असला तरी. नाही नाही मला काहीच कळत नाहीये मधलं. म्हणजे काय आहे नक्की?